दाढी येणार बालके हा बर का हा का पहिलं त्याने कामं केलेली बर काय वाटतंय अजून तुमच्या मनात काय वाटतं कोण यावं कमळ कमळ हो तिकडे दाढी म्हणते तुम्ही कमळ पार्टीत आता शिरसट उभा आहेत तिकडे प्रणिती बालके आहेत त्याने काम करणं आमचे हेच आहे कोण लक्ष्मण लक्ष्मण भाऊ सगळे भाऊ भाऊच म्हणायला लागलेत का मग त्याने आपल्याला वर आणलेलं आहे सगळ्याला आपण नाव काय आपलं जगन्नाथ तुकाराम धुमाळ धुमाळ गाव कुठलं पंढरपूर गडची गल्ली गडशे गल्ली काय निवडणुका लागल्यात काय वाटतंय आता काय म्हणतोय वातावरण जे आपले आहे ते करून टाकायचं कुणाला आमचे लक्ष्मणराव शिरसट बर लोक नाराज आहे म्हणते काय कसं काय नाराज आहे काय नाराज कशामुळे नाराज आहे सांगायचं तेच केलंय आता शेतकऱ्याला 2000 असून पुन्हा लाडक्या बहिणीस 2000 आहे किसानाला 2000 आहेत इष्टी फुकाड आहे एसटी फुकट आहे काम करणारा मनुष्य आहे लक्ष्मण भाऊ हा काम करणारा मनुष्य आहे आम्हाला आमच्या आत्म्याला आमच्या 100% येणार प्रशांत परिचारकचं शिरसट साहेब येणार बर शिरसट त्याच्या मानानं कोण चांगलं आहे विकास कोण करू शकेल विकास परिचारक करू शकते बरोबर ही त्याचं नाव जास्त असल्यामुळे ह्यालाच जास्त वोट टाकलं काय म्हणते वातावरण कुणाचं आहे वातावरण काय जरी सांगितलं तर परिचारक पार्टी येणार म्हणजे येणार सगळं आता आम्हाला श्यामलताई नगर अध्यक्ष व्हावा अशी अपेक्षा आहे हा प्रणितीच आहे का नको प्रणिताताई पण व्हावं बर दोन्ही पण व्हावं काय आता नमस्कार मी भारत सिंधे न्यूज इंडिया मराठीमध्ये स्वागत आहे तर मी सध्या पंढरपूर नगरपालिकेच्या अनुषंगाने आपण नगरपालिकेच्या काही अंतरावर असलेलं मुख्य बाजारपेठ या ठिकाणी उभा आहे येथील स्थानिक नागरिक आहेत या ठिकाणी येणारे असतील किंवा इथं व्यवसाय करणारे आपण काही लोक आहेत आपण त्यांच्या मनातील नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण असावा कसा असावा पंढरपूरचा विकास कोण करू शकेल याबाबत अनेक प्रश्नांची आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आता माझ्यासोबत इथे स्थानिक महिला आहेत मावशी नाव काय आपलं रेखा अशोक कासार किती वर्षापासून तुम्ही इथे व्यवसाय करता 20 वर्ष झालं 20 वर्षापासून काय इथे काय बदल काय हाय की हीच आहे काय तेच आहे हा काय वाटतं आता कोण करू शकेल बदल आता आता आम्हाला श्यामलताई नगर अध्यक्ष व्हावा अशी अपेक्षा आहे हा प्रणितीच आहे का नको प्रणिताताई पण व्हावं बर दोन्ही पण व्हावं काय आता कोण येईल ती येईल आता आपल्या हातात काय नाही बर एकंदरीत काय वाटतं एकंदरीत आता राजकारण पाहता तुम्ही ऐकून असाल नगरपालिका निवडणूक लागली आहेत किंवा लागले आता लक्ष्मण भाव आम्हाला मदत करतात पूरग्रस्तांना आम्हाला तिथं ही मदत करतात निमेरातचे येतात आमच्यासाठी झटतात त्यांनी रस्ते केलेत पाण्याची सोय आहे लाईट केली आहे सगळं व्यवस्थित आहे तुमच्याकडे सोय त्यांनी म्हणजे तुम्ही तिकडे भागात 3 नंबर वार्डात राहतो त्या भागात राहता हा आमची सोय हा चांगली सणी सांभाळतात आम्हाला व्यवस्थित आमची काळजी घेतात भाऊ लक्ष्मण भाऊ किती अजून काय लोकांचं एकंदरीत पाहता लोकांचं काय म्हणणं येते एकंदरीत पाहता काय नाही बा आम्हाला काय वाटत नाही तसं काय लोक काय म्हणतात बाबा निवडणूक आता तुमची आता तुम्ही तर रोज लोक येणं जाणार असतात असतात काय म्हणतात काय आता काय म्हणतात कोणी येतात ते करतातच की विकास असं बोलतात बरं तुमचं म्हणणं काय शेवटी नगराध्यक्ष कोणी व्हावं काय तसे आम्हाला काय हो म्हणतो आम्हाला हा काही नागरिक आता यासोबत आहेत आपल्यासोबत आपण त्यांचे देखील आपण हे घेऊया बाबा नाव काय आपलं नाव सांगा आपलं शिंदे गाव कुठलं बाबळगाव बाबुळगाव हां पंढरपूर तालुक्यातलं मोठा तालुक्यात नगरपालिका निवडणूक लागले काय वाटतं आता काय पुढचं कसं सांगायचं आता काय नाही कोण हो नगरपालिका आज नगराध्यक्ष आता इथलं पंढरपूरचं कोण आहे की उभा राहिलेला मी सांगतो तुम्हाला कोण परिचारिक इकडे आहे बालकी इकडे आहे कोण हो नगराध्यक्ष अध्यक्ष बालके बरं आहे की बालकी बरं आहे आणि इकडे परिचारक परिचाराचं काय आमच्याकडे नाही जास्त बालक्याचं जास्त तिकडे इकडे पंढरपूरच्या हिशोबाने म्हणतोय. परिचारक बी बरं आहे म्हणा पण एवढं हां हे नाही काय त्याचं जरा जास्त नाव घेते ते लोक हे तर कमी घेते बालक्यांचं जास्त नाव घेतं. बरं विकासाच्या मानानं कोण चांगलं आहे विकास कोण करू शकेल विकास परिचारक करू शकते म्हणा पण ही त्याचं नाव जास्त असल्यामुळे ह्यालाच जास्त वोट टाकलं हां असं झालं ठीक आहे चालेल म्हणजे अजून काय मावशी इकडे या जरा तुमचं नाव काय आमचं नाव सीताबाई सीताबाई किती लोक आहेत तुम्ही सगळे इकडे इकडं 20-25 लोक आहे बर काय नगरपालिका निवडणूक लागली ऐकून असाल की हा हाय कोण व्हावं असं नगरपालिका निवडणुकीत मेंबर आपला कोण मेंबर हे आपला भाऊ लक्ष्मण भाऊ लक्ष्मण भाऊ का
कशामुळं सगळं सोय केल्यात त्याने काय केलंय तुमच्यासाठी तर ते हे करायला पाहिजे का राहू द्या हा सगळं सोय केल्यात भाऊ ना आम्हाला पाणी नव्हतं पाणी दारा पुढं एक घाण होतं नळ नव्हते आम्हाला संडास बाथरूम सगळं सोय आहे बघा बर त्यांच्या पुण्यानं काय कमी नाही आम्हाला आता त्यांनी पण तसंच म्हणले आता तुम्ही नाही, तसं आम्हाला काय सुद्धा कमी नाही लबाडकाच्या पुरामध्ये होऊन जात तर माणूस त्यांनी वाचून आणल्यात आम्हाला बर लेकरं बाळ वाचून आणि अर्धे कोर भाकर गाठल्यात त्यांनी हा सगळं सोयी केल्यात बघा तसे का नाही भाऊ आम्ही दुसरी बी करू म्हणते ती की मग नाही नाही करू दे ते बी त्यांनी बी करू दे आम्ही हाय भाऊच्या माग बर हा काय वाटतं एकंदरीत मग भाऊच्या मागच आहे आम्ही गरीबाला त्यांनी हे केलं मला जाणीव दिले तर होती का वर्ष भाऊ हा का कमी नाही बघा सगळं सोयी आहे बर मग नगराध्यक्षपदी कुणाला देणार संधी? हा त्यांना देणार कमाल बर भाऊलाच देणार भाजप भाऊलाच बर भाऊलाच देणार बाबा नाव काय आपलं माझं तानाजी नामदेव टोपर गाव कुठलं अजून सोड अजून सोड म्हणजे पंढरपूर तालुक्यात तुमचं देगाव देगाव अभिजित आबाचं गाव अभिताबाचं गाव काय वाटतं निवडणूक लागली आता पंढरपूर नगरपालिकेत जरी नसल्यावर तुम्ही ना घेतलं तर काय म्हणते वातावरण कुणाचं आहे वातावरण काय जरी हा. सांगितलं तर परिचारक पार्टी येणार म्हणजे येणार सगळं त्यात काय विषय का परिचय काय म्हणजे माणूस तसं काय आमचं का? खेडेगावात मी काम ही ती त्यांच्याकडेच असते त्यांच्या रस्त्यात आणि लक्ष्मणराजा धनवडे आमच्या गावचा माझ्या शेजारीचा ते आहे आहे त्याचा आणि विषय ते पुढारी आहे तिथला त्याच्या मागेच आम्ही असतो बर हा. ते त्यांचं आमच्या ऐकून शेजारी. तिकडे नाही इथलं पंढरपूरचं नाही, वेगळं आहे. पंढरपुरातलं आता नेहमी मी आम्हाला इथे काय- येतो हा. वातावरण परिचय नाही हा. प्रशांत मालकाची कामं बरीच चांगल्यापैकी लोकांची येते बर त्यामुळं तो माणूस बी सज्जन आहे विरोधक टीका करतील की धूळ आहे, ही आहे. धूळ आहे देणार नाही ती संघटना करणार एकत्र आली काय हा, हा. आली तरी सुद्धा ती भाजपला मत जाणार म्हणजे जाणार लोक नाराज आहे म्हणतील काय भाजपवर. कसं काय नाराज आहे काय नाराज कशामुळे नाराज आहे सांगायची मग तेच केलंय हा. आता शेतकऱ्याला 2000 असून पुन्हा लाडक्या बहिणीस 2000 आहे किसानाला 2000 आहेत इष्टी फुकाड आहे एसटी फुकट आहे पुन्हा अनेक सोयी उपलब्ध त्या बँकेत पाहिजे ती मिळते ते कागदपत्र दिल्यावर बर आणि आता काय लोक किती जर दिलं तर शेतकऱ्याला कमीच पडते बर अशा अवस्था आहे त्यामुळं 100% परिचारक पार्टी परिचारक. येणार मग त्यांनी म्हणतात की त्यांनी विकास केला नाही काय नाही पंढरपूर शहरात रस्ते काय असे त्यात आता आम्ही ग्रामीणचा असल्यामुळं आणि मी अडाणी शेतकरी असल्यामुळं मला परिसरातली म्हणजे कोणचा अंदाज इकडल्या वळखी नाही त्या कोणचा भाग कुणीकडे आहे कोणचा कुणीकडे आहे जे नेहमी फिरणार आहे बर त्याला समजतं आता इकडं शिरसट उभा राहिले त्यांच्या घरचे मेंबर त्यांचे आणि इकडे प्रणित भालके आहे कोण सरस ठरेल आता पंढरपूरचा अंदाज आपल्याला आलाच नाही हो आणि काय गाव होय. शहर काय वाटतं मोठं पंढरपूरचा? 100% येणार प्रशांत परिचारकचं शेट सिरसट साहेब येणार बर शिरसट हा. काय काय नागरिक आहेत आपल्या सोबत इकडे मावशी नाव काय नाव गंगाबाई डवरा गंगाबाई बर काय करताय किती वर्षापासून धंदा करताय व्यवसाय आम्ही 20 वर्ष झालं फक्त 20 वर्ष झालं 25 वर्ष झालं बर काय बदल आहे 20-25 वर्षात का नाही एवढंच आहे हा. बघा. का बदललं नाही का नाही बरं. हा एवढं आहे. निवडणुका लागल्या आहेत हा काय वाटतंय कोण येईल कोण येईल बा आता कोण येते म्हणून बोला आता आपला इकडे भाऊ. परिचारक पार्टीत आता शिरसट उभा आहेत हा हा तिकडे प्रणिती भालके आहेत त्याने काय भरणं आमचे हेच आहे कोण लक्ष्मण भाऊ. लक्ष्मण भाऊ हा. सगळे भाऊ भाऊच म्हणा लागलेत का मग त्याने आपल्याला वर आणलेलं आहे सगळ्याला बर हा कुठं काय घरादारात सगळं आपल्या घरातलं असल्याने माणूस ते. भालके तुमच्या आला नाहीत का घरी? नाही नाही आपलं त्यांचा संबंध नाही नाही बर आम जास्त म्हणलं तर भाऊकडंच भाऊ भाऊकडं आमचं सगळं कोळी करते ते सगळं आमचं तर मतदान कोणाला आहे मग आता मग भाऊला भाऊनला हा? बर त्यांना चालली आज पत्र येतील सगळं का निवडून येतील घे 100% बर हा येणार बर बर काय नाव काय आपलं होय घेऊया की हे घे बाबा इकडे ते काय हे कर तुम्ही या इकडे फोटो घ्या मला मोर घालते मार खायचा झाला तर महाराज खायला मार कोण देतंय बाहेर बघा बॉडी बिडी कशी आहे सगळे एकदम वाढले बर लांब आहे दोघं लांब पडून जाईल जाऊ द्या निवडणूक लागली नगरपालिका ऐकून आहे का हा कोण वाटतंय कोण येईल कोण येईल? दाढी येणार बालके हा बर का हा का पहिलं त्याने कामं केलेली बर
काय वाटतंय अजून तुमच्या मनात काय वाटतं कोण यावं? कमळ. कमळ. हो. इकडे दाढी म्हणते तुम्ही कमळ म्हणता. त्यांचं मतदानच नाही. नाही ती कुठं काय मतदान आहे तुमचं? मतदान माझं नाही, मी खेड्यात आहे. मग खेड्यात आहे मग. बरं खेड्यात जरी असलं तर त्यांनी एक आपलं सांगितलं. काय वाटतं एकंदरीत आता कमळ. कमळ कमळ का 110%. का पण उमेदवार त्यांच्याकडे स्ट्रॉंग आहेत सगळेच. प्रणितीताई भालके पण स्ट्रॉंगच आहेत. नाही हा. त्यांनी 2 वेळा बघितलं की. आमदार गेला. हो मग पुन्हा येतात का? बर नाही परत कधी लोकसंपर्क असतंय ते सांगा. तुम्ही सांगा की आता आहे का नाही त्यांचा संपर्क. बर तसं नाही तुम्ही सांगत नाही तोपर्यंत मी पुढे बोलणारच नाही. बरं आहे ते निवडणुकीत नाही लोक म्हणतात का मी म्हणतो का तुम्ही म्हणताय. निवडणुकीच्या वेळेस भगीरथ भालके बाहेर येतील असं देखील चर्चा आहे म्हटलं जातंय. त्याच्यामुळे लोकांचा विश्वास राहू शकतो का? नाही राहू शकतो नाही का? प्रणिती भालके उभा राहिले आहेत. विषय तो नाही. बघितलं जातं कोणाकडं भालके कुटुंबाकडं. मग ती त्यांचे मिस्टरच आहेत ना भगीरथ भालके. मग त्यामुळे ती प्रॉब्लेम येणारच आहे. हे रस्ते बिस्ते हे विरोधक टीका करते रस्ते धुळाचे रस्ते महाराष्ट्रात कुठं झालेत रस्ते असे? ना कुठल्याही महाराष्ट्रात गेलं तर मला तर एक बी रस्ता दिसत नाही. सगळे सारखेच ना. विकास कुठं असते ती काय घेणं देणं हाही चांगला आहे म्हणायचं. हाही चांगला आहे पंढरपूर. हो. काय बदल व्हावा असं? काय बदल होत नसतं का? बदल काही होत नाही आणि करू शकत नाही. एका ह्याच्यात काय बदल होतं काय? बर यंदा होईल का मग? बदल होत नाही. बर नाही विकासाच्या बाबतीत यंदा बदल होईल का? समजा निधी सरकारकडे येतं थोडं. परिचारकच्या पार्टीचा बी नाही कोण भालकेच्या पार्टीचा विषय नाही. निधी महाराष्ट्र सरकारकडे येणार आणि ह्याने खर्च करणार. मग काढा. आता केंद्रात भाजप सत्ता आहे महाराष्ट्रात भाजप सत्ता आहे. केंद्रातलं कशाला आपल्याला काय करायचं? आपलं पंढरपूर पुरतं बोलू की. मग काय तुम्ही काय ठरवले? कमळ. हो 110%. काही लोकांच्या नागरिकांच्या आपण अशाच प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करूया. बाई नाव काय आपलं? नाव तर सांगा तुम्ही. इलियास करीम नाडेवाले. बर कुठे राहताय? पंढरपूर. पंढरपूर आपलं खाली आहे आपली गल्लीत. हा जुनी पेठ मटन मार्केट. बर काय निवडणुका लागली आहेत काय वाटतं? एकंदर निवडणुका लागल्यात नगरपालिकेच्या. काय वाटतं की एकीकडे भालके आहेत एकीकडे परिचारक गटात शिरसट आहेत. कोण सरस आहे? आमचं पापरकर. पापरकर. सगळे पापरकर भाऊ म्हणायला लागले. काय आहे नेमकं ते? ज्याचं काम चांगलं तर ते चांगलं. बर भालके आपला त्याचा परिचय नाही. करतो म्हणते की कामं चांगले त्याने. सगळे करतोच म्हणते. कोण नाही म्हणते मला. बर सगळेच करतो म्हणते. तुम्ही काय ठरवलंय मग? आमचं हाय ती आहे. का पापरकर का? हा का पण हाय ती आहे. बर पहिल्यापासून बदल नाही यंदा. नाही रस्ते दुर्ळाचे आहेत ही आहेत ती आहेत टीका करते. ती करणार त्याचं काय काय. बर आपलं आहे ते चालू आहे. बरोबर आहे का नाही? बर येतील का निवडून? येतील. हा येतील. बर आपण नाव काय आपलं? जगन्नाथ तुकाराम धुमाळ. धुमाळ. गाव कुठलं? पंढरपूर गडसे गल्ली. गडशे गल्ली. काय निवडणुका लागल्यात काय वाटतंय? आता काय म्हणतोय वातावरण जे आपले आहे ते करून टाकायचं. कुणाला? आमचे लक्ष्मणराव शिरसट. बर त्यांना सगळे शिरसट भरते. बाकीचे कोण आहेत का नाही तिकडे? कुठे इकडे कोण आहे नाही भालके बिलके कोण? इकडे काय आपल्याकडे येतच नाही जात नाही. कोणाला काय बळण आपण जायचं त्यांच्याकडं. हा ते पहिल्यापासून माझी त्याची दोस्त 1980 सालापासून आहे. भाऊची 80 सालापासून दोस्ती आहे. आणि आमचे तात्या आदरराव बाबा आदरराव मी त्यांच्या बरोबर 24 तास असतो. आणि पहिल्यापासून निवडून आता तिने उभा राहिलेत घरच्या तो उभा. आता हे आमचं संदीप दिव्या आमची मुलगी हा त्यांनाच आम्ही मतं देणार. बाकीच्यांना देऊन काय टीका करतील की काय? करू दे करणार. नाही वादी प्रतिवादी पाहिजे. काय टीका करणार कोणी असतात. निंदकाराचे घर असा विषय झाले नाही. म्हणजे आपला जो मनुष्य आहे त्या माणसाला आपण प्राधान्य जास्त. तुम्ही ठरवले म्हणायचं? माझ्या मनालाच मी ठरवलं. मग दोस्तीमध्ये काय अर्थ आहे? भाजपकडे नाही की भाजपवर लोक नाराज आहे म्हणते. कोण लोक म्हणतात म्हणणार आहे म्हणणार. आम्ही व्यक्तीकडे बघून देणार. मला बर पक्षाकडे नाही.
व्यक्ती जो पण व्यक्ती आपला आहे ना त्यांच्याकडे बघूनच मत देणार. बर बर की भाजप विजय आमचा काही संबंध नाही, कुणाचा काही संबंध नाही. बर व्यक्ती चांगले काम करणारा मनुष्य आहे. लक्ष्मण भाऊ हा काम करणारा मनुष्य आहे. आम्हाला आमच्या आत्म्याला आमचा विश्वास आहे. कुठं जिथं भेटेल तिथं आम्हाला बोलणार, बसणार, उठणार. बर माऊलीशी मला हाक मारत नाही बर आतापर्यंत. त्यांना कालच घरापाशी भेटून आलो मी. माझ्या हातात हात दिला त्यांनी. म्हणजे इतके माणूस की माणसं आहेत. बरोबर. एकंदरीत परिस्थिती पाहता या भागातील 90% लोकांचा असा विश्वास आहे की लक्ष्मणराव पापरकर यांच्या पापरकर असतील की शिरसट असतील हे निवडून येणे देखील त्यांनी बोलले गेलेलं आहे. पाहूया येणाऱ्या काही दिवसात का घडणार आहे ते पंढरपूरच्या नगरपालिकेच्या रणधुमाळीत. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, पंढरपूर.